आता आपल्या चाकणमध्ये आपल्या स्वप्नांचं घर अगदी कमी बजेटमध्ये आहे. म्हणजे फक्त अगदी 12,99,000 सुरू, तेही अनेक अॅम्युनिटीजचं, ज्यात आम्ही आपल्याला देतो पार्टी लॉन, जॉगिंग ट्रॅक, बास्केटबॉल कोर्ट, ओपन जिम, चिल्ड्रन प्ले एरिया, रेस्कोलॉजी पॅथवे, ऍक्शन प्ले एरिया, हे सर्व व आणखीन बरंच काही. तर मग करायची आहेत ना स्वतःची स्वप्न पूर्ण आमच्यासोबत. आमचा पत्ता मलेनो तथास्तू, अराय कंपनीजवळ, खरावाडी, चाकण. संपर्क 7353004006. केला धर्मच नसतो, धर्म दिल्लीत खत्र्यात असतो. यांची यशी न फिरत्यात पोर, यांची नेत्याचं पोरग असते का दंगलीत? दंगलीत मरणारा नेत्याचं पोरग नसते. म्हणून सांगतो कार्यकर्त्यांनो, आंदोलनात पहिल्या रांगेत नेत्याचं पोरग नसते. औरंगजेबाची कबर काढली ना, औरंगजेब हा वाईटच होता, बोगसच होता तो, पण त्याची कबर काढा, त्याची काढा ना, कबर काढा. पण नेत्यांनो, पहिल्या रांगेत तुमचं पोरग पाहिजे, पहिल्या नंबरले. मग आमची सगळ्याची लेकरं. चुकीचं बोललो का साहेब मी? फक्त बाहेरून बोंबलून होत नाही हो. तुमची लेकरं पाठवा ना त्याच्यात, मरू द्या ना तुमची लेकरं. आमची लेकरं मारता करायच्या. राम भीमान अल्लाह हसतो, शेवट गावी एकाच ताटात बसतो. आमच्या भुकेला धर्मच नसतो, धर्म दिल्लीत खत्र्यात असतो. यांची येशी न फिरत्यात पोर, यांची येशी न फिरत्यात पोर. आमच्या मढ्यावर धर्म भाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय. नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय. क्या बात आहे. सलाम आहे तुमच्या रसिकतेला. खरं सांगतो, इतक्या ताकदीनं सामाजिक कविता तुम्ही उचलल्या. महाराष्ट्रात एवढे कार्यक्रम केले, एवढे रसिक मला इथं पहिल्यांदा बघायला भेटले. असं आहे. हा, बोर झाले का तुम्ही? वा वा वा, अजिबात नाही म्हणतात साहेब. होसाल कसे? बोर झाले म्हटलं की मी अजून 3 तास थांबतो इथंच एसी मध्ये बसून. शेवटची कविता ती आपली. आता आपण शेवटाकडे. सर्व नागरिकांना केएस कन्स्ट्रक्शन्स म्हणजे श्री किशोर संपत बालखरे यांच्याकडून गुढीपाडवा तसेच हिंदू नववर्ष दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा. संपर्क किशोर संपत बालखरे 7020821419. गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय. पोटा पाण्याची सोडून काम, म्हणा जय 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 श्रीराम. पोटा पाण्याची सोडून काम, म्हणा जय 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 श्रीराम. रे बाबा, काय झालं तुला? माझी श्रद्धा आहे, माई बी श्रद्धा आहे. आम्ही रामराम म्हणतो ना गावात. आमच्या गावात प्रत्येक जण एकमेकाला रामराम करते. ते रामराम राहिलेलं नाही आहे. आता रामराम कोणीही तुम्हाला कुठेही म्हणताना दिसणार. जय श्रीराम फार खतरनाक विषय आहे बरं, डीप मध्ये आहे. वेळ संपत आलेला आपला म्हणून बोलत नाही त्याच्यावर. पोटा पाण्याची सोडून काम, करिअर करा. कॉलेजचे पोरं, राजकीय लोक कोणी कोणाचे नाहीत, लक्षात ठेवा. दंगलीमध्ये कुठल्याही आंदोलनात राजकारणाचं पोरग पुढे नसते. पोटा पाण्याची सोडून काम, म्हणा जय 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 श्रीराम. घरी सीतेला उपवास, माय बापाले वनवास. घरची अयोध्या जळताना, घरची अयोध्या जळताना प्रश्न रामाला पडलाय. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय. नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय. नेक तू बंदा अल्लाचा, कर जिहाद मानवतेचा. कोणता एक धर्म चुकीचा आहे का? एकाच धर्मावर टीका करणारा पाखंडी असतो. सगळेच धर्म चुकीचे आहेत आणि प्रत्येक धर्मात काहीतरी घेण्यासारखं आहे. त्या काळात कबीरांनी सांगितलं, पाथर पूजे हरिमिले.
तो मैं पूजू पहाड़, घर की चाकी कोई ना पूजे, चाके पीस खाए संसार. दगड पूजल्यानं देव भेटला असता तर मी पहाड पूजला असता हे सांगणारे कबीर फक्त हिंदू धर्मावर लिहितात का? भोंग्यार त्या काळात लिहून गेले कबीर. बघा कुठून शोधून काढलं मी हे. काकर पाथर जोरी के मस्जिद लई बनाए, काकर पाथर जोरी के मस्जिद लई बनाए, ताचड़ मुल्ला बांग दे क्या बहरा हुआ खुदाय. अल्ला बहिरा झाला का? वरडायची गरज आहे? मी नाही बोललो, कबीर त्या काळात बोलले. म्हणून सगळेच धर्म चुकीचे आहेत आणि प्रत्येक धर्मात काहीतरी घेण्यासारखा आहे. मुसलमान या शब्दाचा अर्थ आहे मुसल्लसे इमान, ज्याचा इमान जिवंत आहे तो मुसलमान. सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि बरकातू. ईश्वर सगळ्यांचं कल्याण करो हे सांगणारा धर्म कधी आतंकवाद निर्माण करू शकत नाही. पण दुर्दैव हे आहे, दंगली करणारे त्यांचे धर्मग्रंथ वाचतच नाहीत. ज्यांनी आपापले धर्मग्रंथ वाचले ते कधीच दंगल करू शकत नाहीत. नेक तू बंदा अल, आम्ही भीमाची लेकर, तरी अशिक्षित आमची. आता स्वप्न पाहायची तुम्ही आणि ती सत्यात उतरवणार आम्ही. VTP भाग्यस्थान तब्बल 2 एकरांवर आम्ही वसवलंय तुमच्या स्वप्नांचं गाव, जिथून तळेगाव रेल्वे स्टेशन अगदी हाकेच्या अंतरावर, DY पाटील कॉलेज व इंद्राणी कॉलेज अगदी जवळ. यामध्ये आम्ही तुम्हाला देतोय सर्व अम्युनिटीज. तर एकदा आमच्याकडे या तर खरं. आमचा संपर्क 7090029393.